अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. बऱ्याच जणांना ही माहिती असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खूप खास ही माहिती आहे. बघा, अधिक महिना होऊन खूप दिवस, म्हणजे अधिक महिन्याला सुरुवात होऊन म्हणजे धोंड्याच्या महिन्याला सुरुवात होऊन खूप दिवस झालेले आहेत. आता राहिले ते 10-12 दिवस. पण या 10-12 दिवसात निदान तुम्ही हे दान आवर्जून करा. बघा, तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये राहिलेले जेवढे दिवस आहेत ना, त्या दिवसामध्ये तुम्हाला गाईला अधिक मास वाण नक्की द्यायचं आहे. बघा, 33 कोटी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. सोन्याचे दिवस तुमच्या आयुष्यात येतील. त्याचबरोबर 7 पिढ्याचे दारिद्र्य, गरिबीसुद्धा नष्ट होईल, ती म्हणजे या दानाने. तर ते दान कोणतं आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जाणून घ्या. तर बघा, आता धोंड्याच्या महिन्यात म्हणजे अधिक महिन्यात आपण लेकीला जावयाला जेवायला बोलवतो, त्यांना धोंडे दान करतो किंवा त्याचबरोबर कोणतंही दानधर्म करतो. मग ते कोणतंही असो, पदार्थ असो, डाळ असो, फळं असो किंवा काहीही दानधर्म असो किंवा दीपदानसुद्धा केलं जातं. असे बरेच वेगवेगळे प्रकारचे दान धर्म आपण या महिन्यामध्ये करत असतो, कारण हा महिना खूप पवित्र मानला जातो. मग आता गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात. गाईची दररोज पूजा केली जाते, गाईचा दररोज आशीर्वाद घेतला जातो, कारण गाईचा आशीर्वाद हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवता असतात आणि त्यांचा आशीर्वाद, 33 कोटी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. बघा, आता अधिक महिन्यामध्ये 33 या आकड्याला खूप महत्त्व आहे. कारण बघा, वाणामध्ये सुद्धा 33 धोंड्याचं वाण दिलं जातं, 33 अनारशाचं वाण दिलं जातं. मग आता आपण लेकी जावयाला वाण देतो, त्याचबरोबर मंदिरात वाण देतो, पण तुम्हाला गाईलासुद्धा हे एक वाण द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद मिळून जाईल. आता तुम्हाला काय करायचं आहे, धोंडे दान म्हणजे तुम्हाला 33 धोंड्याचं दान गाईला करायचं आहे. गाईला तुम्हाला 33 धोंड्याचं दान करायचं आहे. आता ज्यावेळेस आपण सकाळी, समजा तुमच्या घराजवळ गाय असेल किंवा गोशाला असेल किंवा तुमच्या घरी गाय असेल, तर तिथंसुद्धा जाऊन तुम्ही हे दान करू शकतात. आता जे जॉबवाले आहेत त्यांना वेळच नाही, तर त्यांनी जे तुम्हाला जमतं ना ते करू शकतात. आता बघा, तुम्ही हरभऱ्याची डाळ, गूळसुद्धा गाईला खाऊ घालू शकतात. हिरवी वैरणसुद्धा गाईला तुम्ही खाऊ घालू शकतात किंवा पाण्याची बॉटल घेऊन गाईला पाणीसुद्धा तुम्ही पाजू शकतात. जे तुम्हाला शक्य आहे ते करू शकतात. पण ज्यांना वेळ आहे त्यांनी आवर्जून 33 धोंड्याचं दान गाईला नक्की करा. बघा, याने तुमच्या आयुष्यातील जे काही म्हणजे वाईट काळ आहे, जी वाईट परिस्थिती आहे किंवा जे काही दारिद्र्य तुमच्या जीवनातील आहे, तर ते सुद्धा नष्ट होण्याची मदत करते, त्या म्हणजे या सेवेने. आणि तुमच्या जीवनात कितीही काही अडचणी असो, घरात सतत वादविवाद असो, भांडणे असो, लहान मुलामधील चिडचिडपणा असो किंवा घरामधील सतत पैशाची कमतरता असो, पैसे कसे येतात कुठे जातात काही समजत नाही, तर ती सुद्धा अडचण तुमची दूर होऊन जाते. कारण गोमाताचा आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा असतो. बघा, गाईचं जे शेण असतं, तर गाईच्या शेणात लक्ष्मीचा वास असतो आणि गाईच्या गोमूत्रात गंगेचं वास्तव्य असतं. मग बघा, किती पवित्र ही आपली गाय असते. ज्याच्या घरामध्ये गाय असते दररोज तो गाईला नैवेद्य दाखवत असतो आणि दररोज गाईला नैवेद्य, गाईची पूजा करणं खूप पवित्र आणि खूप भाग्याची गोष्ट आहे. ज्यांना दररोज गाईची पूजा करायला मिळते, दररोज गाईला नैवेद्य खाऊ घालायला मिळतो, खरंच. आणि गाय म्हणजे इतकी पवित्र आहे की तिच्यासारखं पवित्र दुसरं काहीही नाही. तर आयुष्यात 3 वर्षातून हा एक महिना येतो, तो म्हणजे धोंड्याचा अधिक महिना. तर या महिन्यामध्ये जितकं पुण्य होईल, जितकं दानधर्म होईल, ते आवर्जून आपल्याला करायचं असतं. बघा, तुम्ही 33 केळीसुद्धा गाईला खाऊ घालू शकतात
किंवा कोणतंही जे गाईला तुम्ही खाऊ घालू शकतात ते पदार्थ तुम्ही गाईला या महिन्यात खाऊ घालू शकतात, गाईचा आशीर्वाद घेऊ शकतात. तर ताईंनो, आवर्जून जर तुमच्या आयुष्यात खूप अडचणी असेल, संकट असेल, दारिद्र्य असेल, तर तुम्ही आवर्जून हा उपाय नक्की करा. कारण अधिक महिना आहे, खूप साऱ्या देवतांचा, देवींचा आशीर्वाद तुम्हाला मिळवायचा असेल तर गाईला हे 33 धोंड्याचं दान आवर्जून करा. आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनातील अडचणी सगळं काही दूर होऊन तुमच्या जीवनात सोन्याचे दिवस येतील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य, गरिबी तुमची नष्ट होईल. ते म्हणजे या उपायाने. समजा जवळ आसपास कुठे गाय नसेल तर गोशालामध्ये जावा, जिथे गाय असते तिथे जावा आणि तिथे जाऊन तुम्ही ही सेवा, हे दान आवर्जून गाईला नक्की करा आणि गाईचा छान असा आशीर्वाद घ्या. तर आजची ही माहिती खूप म्हणजे खूप महत्त्वपूर्ण होती. तर आवर्जून सर्व ताईंनी, दादांनी हा उपाय, ही सेवा नक्की करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.